नमस्कार. माझ्याकडं माझेच काही विद्यार्थी आहे जे पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून राहिले मागच्या 3 वर्षापासून. आतापर्यंत जागा निघाल्या नाही. आता शासनाने जागा काढल्या आणि हे स्पोर्टचे विद्यार्थी आहे, म्हणजे ओशू या खेळामध्ये प्रावीण्य आहे त्याचं. आतापर्यंत मेहनत केली आणि त्याचं सर्टिफिकेट आता पुण्याले बालेवाडीमध्ये तिथं जो महाराष्ट्र राज्य स्पोर्ट डिव्हिजनचा जो आयुक्त बसतो, महाराष्ट्र राज्य स्पोर्ट आयुक्त सुहास दिवसे म्हणून त्याचं नाव आहे आणि IAS आहे. दुसरा आहे सुहास पाटील जो उपायुक्त आहे. तर महाराष्ट्र शासनाचा GR आहे, त्या GR नुसार कोणतंही स्पोर्टच्या व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट पाठवलं तर हे 20 दिवसाच्या आत द्या लागते. या पोरानं मे महिन्यात डॉक्युमेंट पाठवलं. काही वर्धेचे पोरं आहे, काही औरंगाबादचे पोरं आहे. आणि त्याच्यात हे जे 2 आयुक्त आहे यानं 2 माणसं पोचली आहे. ठीक आहे. एक त्याच्यातलं पोट्टा आहे अर्जुन पवार आणि एक आहे योगेश जाधव. तर हे पोट्टे का करते का या पोट्ट्यानं यानं डॉक्युमेंट पाठवले आणि यायले का नाही ह्या जो सुहास दिवशी आहे जो आयुक्त आहे आणि या सुहास पाटील आहे हे एकाच राशीचे आहे. हे यायनं लेखायनं यायचे डॉक्युमेंट ठीक आहे ते जे सर्टिफिकेट आहे स्पोर्टचे ते व्हेरीफाय करून दिले नाही. आणि आता का करायचं, याच्याकडून काही पैसे खायचे असं यायचे जे संघटनेचे लोक असतात ओशूच्या हे काहीतरी आम्हाला आणून देईन बा 5-6 लाख आणि मग आम्ही यायला मान्यता देऊ. ठीक आहे, म्हणजे यायचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करून देऊ. तर ते दिले नाही. तर म्हणून त्यानं काय केलं 2 पोट्टे पोचले आणि त्या पोट्ट्याच्या हातानं कंप्लेंट टाकायला लावली का या खेळावर कंप्लेंट टाका. म्हणजे कंप्लेंट टाकली म्हणजे यायचे व्हेरिफिकेशन थांबून ठेवता येते. तर ह्या पोट्ट्याले विचाराले मग काही पोरं भेटले तर त्या पोट्ट्यानं व्हिडिओ क्लिप बनवली त्याची खिशात मोबाईल ठेवून आणि ते पोट्टे सरळ 2.5 लाखाची खंडणी मागून राहिले. आता त्या पोट्ट्यावर हे जे पोट्टे अर्जुन पवार योगेश जाधव ह्या पोट्ट्यावर औरंगाबादमध्ये साताऱ्यामध्ये पोलीस केस दाखल झाली खंडणीची आणि त्याचे कॉल रेकॉर्ड चेक केले तर त्याचे कॉल रेकॉर्ड सरळ हे जे सुहास दिवसे सुहास पाटील आहे याच्यासोबत ठीक आहे याचं कनेक्शन आहे अशी चौकशी आता चालू आहे. आता ठीक आहे मी त्या आयुक्ताला फोन लावला तर ते म्हणते तुम्ही कोण होय का होय तुम्हाला कोण कारभार सांगितला. त्याच्यानंतर तो माणूस म्हणून राहिला त्याला जसं म्हणलं तो म्हणते सुहास पाटीलकडं पाठवलं आहे म्हणते. आता हा प्रश्न विधानसभेत विचारला. ठीक आहे, विधानसभेत विचारला. कोणी विचारला रे? अंबादास दानवे यांनी, शिवसेनेचे आमदार. प्रश्न विचारला. इव्हन महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री यानं बाकायदा लेटर हेडवर लिहून दिलं का यांचे प्रमाणपत्र यांना लगेच व्हेरीफाईड करून देण्यात यावे. तर तुम्हाला सांगतो तो आदेशाले सुद्धा म्हणजे क्रीडा मंत्र्याच्या आदेशाले म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारले एक साधा IAS ऑफिसर ऐकून नाही राहिला. तो सरळ केराची टोपली दाखवून राहिला. त्या आदेशावर 12 दिवस उलटूनही त्यानं अजून या पोराचे लेटर ठीक आहे व्हेरीफाय करून दिले नाही. त्याचं सगळे माझी ऑडिओ क्लिप बी ऐका. मी त्याच्यासोबत बोललो. त्यानं फोन काढून टाकला मी बोलत असताना. त्याला म्हणलं ठीक आहे पैसे गिसे लागते का सांग बा. त्याला वाटलं का कॉल रेकॉर्ड होऊन राहिला का तुम्ही माझ्यासोबत कसे बोलून राहिले असं किसं बोललं ते. ठीक आहे. आणि म्हणते म्या सुहास पाटील या उपायुक्ताकडे पाठवले म्हणते. त्या उपायुक्तानंच आतापर्यंत लटकून ठेवले. त्याच्यापासून त्याच्यापर्यंत गेले. हे दोघं ठीक आहे मिली भगत आहे आणि हे 2 पोट्टे पोचलेले आहे. तर आता हे जे 2 पोट्टे पोचले आहे या पोट्ट्यावर केस दाखल झाली आणि त्या सुहास दिवशी मुंबईत होता त्याच्यावरही 420च्या केसेस पहिले ठीक आहे लागून आहे. म्हणजे तरी त्याला प्रमोशन दिलं आणि इथं आणलं. तर ओशू खेळाअंतर्गत ठीक आहे महेश इंदापुरे अध्यक्ष आहे औरंगाबाद ओशो संघटनेचे. त्यानं कितीतरी वेळा त्याची भेट घेतली. आमदार खासदार महाराष्ट्राच्या प्रशासनाले म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाले आणि क्रीडा मंत्र्याले ह्या अधिकारी ऐकून नाही राहिला. इव्हन कोर्टानं सुद्धा आदेश दिला आहे या सुहास पाटीलवर 3 वेळा कोर्टाचा अवमान केला. याची केस दाखल असताना 3 वेळा कोर्टानं आदेश दिला असताना कोर्टाने सुद्धा ऐकून नाही राहिला. एवढा ह्या माजून गेलेला अधिकारी आहे. म्हणून ठीक आहे महाराष्ट्र शासनाने याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन याला लवकरात लवकर निलंबित करावं. जर ह्या पोरायले निर्णय देत नसेल तर शासनाचा GR आहे का 20 दिवसाच्या आत व्हेरीफाय करून डॉक्युमेंट द्यायला पाहिजेत आणि तो 20 दिवसाच्या आत देत नाही. तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर ठीक आहे ते रेकॉर्डिंग टाकतो. ते रेकॉर्डिंग ऐका आणि त्या पोट्ट्यासोबत जे पोरं बोलले ज्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचे आहे त्यानं चर्चा केली. ते 2.5 लाखाची मागणी खंडणी मागत आहे.
तर तोही व्हिडिओ ऐकून घ्या. इतके साले बदमाश आहे. या पोरायला न्याय मिळाला पाहिजे आणि शासनानं लगेच त्याले या दोघाही अधिकाऱ्याला बरखास्त करायला पाहिजे आणि इथं नवीन अधिकारी नियुक्त करून या पोराचं व्हेरिफिकेशन करून द्यायला पाहिजे. एवढीच माझी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. हा सर. कोण बोलतोय? हा सर, ते आपल्याकडे एक प्रस्ताव होता का मुलांचा याचा, आपल्या वशोखेळाचा? कोण बोलतोय? हा, मी वर्धेवरून बोलताय. काय नाव? नितेश कराय बोलतो मी. कोण आहात आपण? मी कोण आहे? मी माणूस आहे बा, सामान्य. मग तुम्ही अचानक कसला काय विचारताय ते मला? कुठं? वर्धेला. अडचण काय आहे? नाही, आपल्याकडे त्यांनी ते पोरांनी प्रस्ताव टाकले आहे. गेलं सर्व डेप्टी डायरेक्टरने तपासायला पाठवून दिलं, ते त्यांच्या स्तरावर होईल ते. नाही ना, तुमच्याच पासून घोडं लटकलं आहे म्हणते ना. नाही, आम्ही काय घोडं करून टाकू अडवलेलं ना साहेब, करून टाकू ना आपण. काय आहे ते? तुम्ही काय बोलताय, कोणाशी बोलताय, थोडं भान आहे का तुम्हाला? तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या डेप्टी डायरेक्टरांकडे तो तपासणी होते, माझ्याकडे होत नाही. आता ते तुम्हाला मे महिन्यात सादर केले, 20 दिवसात द्यावे. त्याच्यामध्ये एक तक्रार आहे, त्याच्या बाबतीत चौकशी चालू आहे. ती चौकशी तक्रारवाल्या पोराला अटक झाली ना, त्यानं खंडणी मागितली तर. तेवढं घालच लागून तुम्ही पण घालतो. आमचं गेलं, पण तेच मी विचारतोय की बाबा वकील फीस आमच्या वरती 5-50 जे काही विषय येतो वकीलचं ते आणि ते असं आम्हाला 2.5 लाख रुपये आम्हाला देऊन मोकळं करून आम्हाला प्रकरणात खेचू नका. वकिलाला वाटलं तर तुम्ही जाऊन भेटून वाटलं तर पैसे दिले नाही. मी काय करतो, आणि आपला हा विषय आपल्यातच राहील. हा व्यक्ती पैसे बोललोय, ह्या व्यक्तीने 4 जणांनी मला त्यांनी सांगू नको रे. विषय आपल्या नाही लय प्रेमाने विषय आपल्या ते बरं सुहासपर्यंत गेलो ते आमची वाट लावून टाकली. नाही, त्यांनी वाटलं तो जर पैसे द्यायला तयार होतो, उद्या जर त्याच्या ड्युटीला जातो तो द्यायला तयार राहील. आम्हाला नाही जायचं, कारण तुम्ही आमच्या जिल्ह्यातले आणि आमच्या पण जमिनीला काय वाटलं नाही. हा व्यक्ती जर तरक्की करतोय ना, याला ग्रहण लावायला 100